नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे क्लर्क 2014 ला विचारण्यात आला होता। प्रश्न काय माहित आहे का की इन द फॉलोइंग सेंटेन्स चूज द पार्ट इन विच यू फाइंड अ मिस्टेक। एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला चूक कुठे आहे ते ओळखायची आहे, ठीक आहे। तर बघा वाक्य काय म्हटलेलं आहे माहित आहे का, ईदर ऑफ द टू किंवा आयदर ऑफ द टू वर सपोज टू बी प्रेझेंट इन द ऑफिस। असले जर प्रश्न आले तर कसे आन्सर करायचे, अजिबात जे आहे ना चूक नाही करायची, मराठीत ट्रान्सलेट करण्याची। कारण आपला माइंड कसा असतो की आपण थोडंफार चुकीचं असलं ना ते पण बरोबर असा माइंड आपल्याला सांगतो की हे बरोबर आहे, तेव्हा मराठी ट्रान्सलेट केल्यामुळे काय होते आपल्याला चुका सापडत नाहीत वाक्यामध्ये, ठीक आहे। तर बघा वाक्याची सुरुवात कशाने होते, आयदर किंवा ईदर। आता बघा हे जे आयदर असते ना किंवा ईदर जे असते ना, याचा अर्थ काय होते, हे किंवा ते, बरोबर आहे। म्हणजे दोन्ही एका वेळेस नाही येणार। म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट काय झाला माहित आहे का, आपल्याला ऑफ वाली कन्सेप्ट मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं की ऑफच्या नंतर एक नाउन येते, ऑफच्या आधी एक नाउन येते, बरोबर आहे। मग ऑफच्या आपलं जे व्हर्ब आहे ना ते व्हर्ब कसं असायला पाहिजे माहित आहे का, जे ऑफच्या आधी येणारं नाउन असेल ना त्याप्रमाणे आपलं व्हर्ब हे चेंज व्हायला पाहिजे। म्हणजे बघा हे जे आयदर आहे ना तर हे काय आपलं नाउन किंवा याला जे काही ॲडजेक्टिव्ह नाउनच म्हणा, हे सिंग्युलर, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे, द टू आलेला आहे जे की अनेक वचन आहे। मग याप्रमाणे आपला हा जर आपला सब्जेक्ट झाला ना तर व्हर्ब काय असायला पाहिजे, ऑफच्या आधी येणारे जे आयदर आहे ना त्याप्रमाणे असायला पाहिजे। आता हे जे आयदर आहे ना हे सिंग्युलर आहे आणि आपलं व्हर्ब काय आलेलं आहे, हे प्लुरल आलेलं आहे, म्हणजे वर आलेलं आहे, म्हणून इथं काय येणार आपलं वाज येणार आहे। मग चूक काय कुठल्या सेंटेन्समध्ये आहे, 2 नंबरच्या सेंटेन्समध्ये। इथं सपोज्ड आहे, क्रियापदाचा थर्ड फॉर्म आहे, सिंपल पास्ट टेन्स वाला पॅसिव्ह वाला फॉर्मेशन आहे, ठीक आहे। म्हणजे अशा प्रकारे जे आहे ना या वाक्याचं उत्तर येणार आहे। काय केलं आपण, आयदर जे आहे ना ऑफ आहे बघा, प्रेपोजिशन ऑफची कन्सेप्ट काय, ऑफच्या आधी एक नाउन येते, ऑफच्या नंतर नाउन येते आणि व्हर्ब कसा असायला पाहिजे, ऑफच्या आधी येणाऱ्या नामा किंवा सर्व नामाप्रमाणे तुमचं व्हर्ब चेंज व्हायला पाहिजे। मग इथं काय होतं, आयदर हे आपलं जे आहे ना सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळे काय केलं आपण इथं जे वर यायला पाहिजे होतं ते न घेता आपण वाज घेतलेला आहे, म्हणून 2 नंबरच्या वाक्यामध्ये एरर आहे, म्हणजे काय की मिस्टेक झालेली आहे, बरोबर आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, ते घंटीचं बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील। आणि जे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितला।